जे डोनर आहेत, ज्यांनी किडनी ट्रान्सप्लांट या सर्जरीमध्ये त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत, म्हणजे त्यांची बहीण असू द्या, भाऊ असू द्या, किंवा आई वडील असू द्या, किंवा पती किंवा पत्नी यांना किडनी दिलेली आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये रेग्युलर रुटीन याच्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दर 6 महिन्यांनी आपल्या बेसिक ज्या टेस्ट असतात, जसं की CBC, हिमोग्लोबिन, क्रिएटिनिन, युरिनची टेस्टिंग, शुगर, या गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजे. त्यांनी त्यांचे जे जवळचे डॉक्टर आहेत किंवा त्यांचे किडनी विकार तज्ञ जे आहेत त्यांच्याकडून ब्लड प्रेशर, रेग्युलर चेकअप हे कमीत कमी 6 महिन्यातून एकदा करून घ्यायला पाहिजे. बाकी त्यांनी त्यांचं वजन हे मेंटेन ठेवलं पाहिजे. खूप जास्त वजन त्यांनी वाढू नाही दिलं पाहिजे, कारण की त्यांना असलेल्या 2 चांगल्या किडण्यांपैकी एक किडनी त्यांनी त्यांच्या निकटवर्ती याला नातेवाईकाला दिली आहे. त्याच्यामुळं त्यांची जी एक किडनी आहे तिच्यावर त्याचा लोड येऊ शकतो. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या वेदनाशामक घेण्याच्या आधी डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. जास्त हाय पॉवरच्या पेन किलर्स किंवा वेदनाशामक मेडिसिन्स त्यांनी टाळल्या पाहिजे. त्यांनी आहारामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं पाहिजे, मीठ आणि तेलकटाचं, कारण की त्यांना पुढे जाऊन हायपरटेन्शन किंवा डायबिटीस अशा गोष्टी न व्हाव्यात याची त्यांनी आधीच काळजी घेतली पाहिजे.